शिवसेनेचे नेते भाऊ चौधरी यांचं पत्र सध्या नाशिकच्या देवळाली मतदारसंघात व्हायरल होतं आहे आणि ज्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की शिवसेनेचा पाठिंबा हा राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या सरोज आहेर यांना आहे. खरं तर शिवसेनेकडून या ठिकाणी राजश्री अहिरराव मैदानात आहेत. कसं बघताय या व्हायरल पत्राकडे? माझ्या विजयाची नांदी, समोरच्याचा पराभव. पण ज्या पद्धतीनं शिवसेनेच्याच नेत्यांकडून अशा पद्धतीचं पत्र काढलं जात आहे, नेमका काय मिसकम्युनिकेशन होतं आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, पत्र फार जुनं आहे. 8 तारखेला पत्र आहे. जर आपल्याला असं कोणी पाठिंबा दिला, पत्र दिला, आपण इतके एक्सायटेड असतो, लगेच स्कॅन करतो आणि लगेच व्हायरल करतो. तसं काही झालेलं नाही आहे. जावं क्रमांक नाही आहे, बॅकडेटेड पत्र आहे. त्यामुळे ते पत्र कितपत खरं असेल, आता AIने सगळं करता येतं. त्यामुळे मे बी. पण मग या संदर्भात तुमचं काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली, बोलणं झालं आणि काही स्पष्टीकरण मिळालं त्यांच्याकडून? रात्री मला खूप उशिरा कळलं. साधारणपणे 1:30 वाजता मी सगळ्या प्रचाराच्या ह्याच्यातून फ्री झाली आणि भेटीगाठी चालू होत्या रात्री माझ्या. आणि सकाळी माझं 7ला पुन्हा रुटीन माझं सुरू झालं. खरंच आत्ता सांगू का, ही वेळच नाही आहे. कुणी पत्र काढलं, काय झालं, काय ते तपासून बघण्याची, काही करण्याची. आत्ता त्या झोनमध्येच मी नाही आहे. मी पूर्ण प्रचाराच्या झोनमध्ये आहे. 3 दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये आहे. त्यामुळे पत्राचा मी अजिबात विचार करत नाही आत्ता. पण सुरुवातीपासूनच शिवसेनेच्या नेत्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता का की पाठिंबा द्यायचा, नाही द्यायचा? काय नेमकं वातावरण आहे आत्ता बघायला मिळते तुम्हाला इथे? तुम्ही बघा, माघारीनंतर जो प्रचाराची रणधुमाळी चालू होती, टेम्पो हळूहळू असा वाढत गेला आहे आणि आता एक तर छान सुंदर वर अगदी गेलेला आहे. आणि सगळे शिवसैनिक माझ्या पाठीमागे आहेत, वरिष्ठ नेते पाठीमागे आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की त्याचा काही, त्या पत्राचा खूप काही इफेक्ट होईल. कसं आहे, जनतेचं ठरलं आहे, चेहरा नवा बदल हवा, हे त्यांनी टॅगलाईन अगदी मनामध्ये ठासलेली आहे. आणि खरंच 2009ला जेव्हा मी इलेक्शन लढवणार होते, तेव्हाच त्यांच्या मनात होती की मी आमदार असावं असं म्हणून. त्यावेळेस काही कारणाने मी राजीनामा दिला नाही आणि थांबले. 5 वर्ष मागेल ते मला सारखे सगळे विचारते की काय संधी घालवली, संधी घालवली. आत्ता संधी त्यांनी दिली आहे. मला निश्चित, म्हणजे मला अगदी आतून खात्री आहे मनातून की मला त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. सगळे मला मतदान करतील आणि मला निवडून देतील. धनुष्यबाण हा आम्ही ताकदीने पेलवू. सगळे माझ्या शिवसैनिकांनी असा धरून ठेवल्यावरती ताकदीने, आणि तो उंच नेऊ. आणि ज्या विश्वासाने मला आमचे आदरणीय, सर्व आदरणीय पक्षाचे आमचे एकनाथजी शिंदे साहेब आणि सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्यांनी ज्या विश्वासाने मला AB फॉर्म दिला, त्या विश्वासाने मी त्यांच्याकडे धनुष्यबाण सुपूर्द करणार. खूप खूप धन्यवाद. आपण बघतोय की चेहरा नवा बदल घडणार अशा पद्धतीचा एक विश्वास जो आहे तो या ठिकाणी राजश्री अहिरराव यांनी व्यक्त केलेला आहे. अशा पद्धतीच्या पत्राचा कुठलाही परिणाम होणार नाही असं देखील त्या या ठिकाणी म्हणतात. कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.